तुमचं शिलाई मशीन सारखं सारखं बंद पडतं का? काम चालू असताना धागा तुटतो, शिलाई वाकडी येते, मशीन खूप जास्त आवाज करते आणि सारखं सारखं मेकॅनिकला पैसे द्यावे लागतात. तर याचं कारण मशीनच खराब असेल असं नाही, आपण त्याची योग्य ती काळजी घेत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा छोट्या छोट्या सवयी सांगणार आहे, ज्या प्रत्येक टेलरने पाळल्या मशीन अनेक वर्ष सुरळीत चालेल आणि अनावश्यक खर्चही वाचेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी अशी एक चूक सांगणार आहे जे 90% लोक रोज करत राहतात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, रोज मशीन स्वच्छ करा. शिलाई काम करताना कपड्यावरची धूळ, धाग्याचे तुकडे आणि आसपासची धूळ मशीन मध्ये जमा होते आणि हे जेव्हा मशीन मध्ये जमा होते तेव्हा मशीन जड होते, पॅक होते आणि व्यवस्थित चालत नाही. म्हणून दररोज काम संपल्या संपल्या मशीन स्वच्छ करण्याची सवय लावून घ्या. बॉबिन स्वच्छ करा, त्यामध्ये काय अडकलंय का ते चेक करा. धागा किंवा कपड्याचा तुकडा अडकला नाही ना याची खात्री करून घ्या. मशीन स्वच्छ करण्यासाठी वेगळा सेपरेट ब्रश ठेवा, त्याच्या सहाय्याने धूळ स्वच्छ करा. धाग्याचे तुकडे, कपड्याचे तुकडे काढून घ्या. दररोज दिवसाकाठी 5 मिनिटे मशीनसाठी दिले तरी खूप आहे. नंबर 2, योग्य ठिकाणी वेळेवर ऑइलिंग करा. आपण काय करतो तर ऑइल करताना खूप जास्त करतो किंवा महिना ऑइलच टाकत नाही. या दोन्ही चुका आपल्यापैकी बरेच टेलर करत असतात. मशीनसाठी ऑइल हे फक्त मशीनचंच तेल वापरा. दुसरं तिसरं इतर कोणतंही तेल वापरू नका आणि मशीनला महत्वाचे पार्ट आणि जिथे गरज आहे तिथंच 1-2 थेंब टाका. जास्त ऑइल वापरल्याने कपड्यावर डाग पडतात, म्हणून जास्त ऑइल वापरू नका. ऑइल केल्यानंतर थोड्या वेळ मशीन मोकळं चालवा, ज्यामुळे ऑइल पूर्ण पार्ट मध्ये जाईल आणि कपड्यावर तेलही लागणार नाही. किंवा मशीन थोड्या वेळ खराब कपड्यावर चालवा, ज्यामुळे जास्तीच ऑइल त्या कपड्याबरोबर निघून जाईल. नंबर 3, योग्य सुई वापरा. चुकीची सुई वापरल्याने मशीनवर ताण येतो, म्हणून जसा कापड आहे त्या टाईपची सुई वापरा. जर कापड पातळ असेल तर त्या कपड्यावर पातळ सुई वापरा. जर कापड जाड असेल तर अशा कपड्यावर जाड सुई वापरा. सुई जर वाकडी झाली असेल तर अशी सुई काढून टाका. वाकडी झालेली सुई अजिबात वापरू नका. या लहानशा वाटणाऱ्या गोष्टी, पण याच गोष्टीची जर आपण काळजी घेतली तर नक्कीच मोठं नुकसान होण्यापासून वाचू शकतं. नंबर 4, धाग्याची गुणवत्ता चांगली ठेवा. स्वस्त आणि निकृष्ट धागा वापरल्याने धागा वारंवार तुटतो आणि त्यामुळेच मशीनमध्ये वारंवार कचरा निर्माण होतो, शिवण खराब येते. म्हणून नेहमी धागा हा चांगल्या दर्जाचा वापरा, ज्यामुळे तुमचं शिलाई कामही चांगलं होईल आणि तुमच्या शिलाई मशीनचं आयुष्यही वाढेल. नंबर 5, शिलाई मशीन नेहमी झाकून कव्हर करून ठेवा. कामापुरतच मशीन उघडा आणि इतर वेळी काम झालं की लगेच मशीन कव्हर करून ठेवा. धूळ हा मशीनचा सर्वात मोठा शत्रू आहे, म्हणून धुळीपासून आपणाला आपल्या मशीनचं कायम संरक्षण करायचं आहे. मशीन हे कायम कव्हरच करून ठेवा. नंबर 6, मशीनवर जास्त जोर देऊ नका. खूप जाड कापड मशीनवर जबरदस्तीने शिवल्याने मशीनवर ताण येतो, सुई मोडण्याचा धोका असतो. सारखी सारखी सुई तुटल्याने मशीनचे पार्ट खराब होतात. म्हणून मशीनची क्षमता ओळखा. जेवढा ताण मशीनला सहन होतोय तेवढाच ताण देण्याचा किंवा तितकंच काम त्या मशीन कडून करून घ्या. मशीनची क्षमता ओळखूनच तिच्यावर किती कामाचा लोड द्यायचा याचा विचार करा. नंबर 7, वेळोवेळी मशीनची सर्व्हिसिंग करून घ्या. जशी आपण गाडीची सर्व्हिसिंग करून घेतो तशीच आपल्या मशीनची वेळोवेळी सर्व्हिसिंग करायला हवी. म्हणून वेळोवेळी मशीनची सर्व्हिसिंग करून घ्या. प्रत्येक 6 महिन्याला किंवा वर्षातून एकदा अनुभवी मेकॅनिक कडून मशीनचं सर्व्हिसिंग करून घ्या. असं केल्याने मोठा खर्च टळतो आणि आपलं काम हे सोपं होतं. नंबर 8, बेल्ट आणि स्क्रू वेळोवेळी तपासा. कधी कधी मशीनचा बेल्ट सैल होतो किंवा एखादा स्क्रूच ढिला होतो, त्यामुळे मशीन जास्त आवाज करते किंवा व्यवस्थित चालत सुद्धा नाही. म्हणून वेळोवेळी बेल्ट व्यवस्थित आहे का, एखादा स्क्रू ढिला नाही ना हे तपासून घ्या. नंबर 9, मशीन कोरड्या ठिकाणी ठेवा. ओलसर जागेत मशीनला गंज लागू शकतो, म्हणून मशीन नेहमी कोरड्या जागी ठेवा. मशीन हे नेहमी कव्हर करून ठेवा, झाकून ठेवा. मशीनवर थेट सूर्यप्रकाश येणार नाही याचीही काळजी घ्या. नंबर 10, मशीनचा नेहमी आदर करा. ती फक्त मशीन नाही तर तुमच्या उत्पन्नाचं साधन आहे, तुमची ओळख आहे. ज्या मशीनमुळे तुमचा घर खर्च चालतो त्याला वेळ देणं ही तुमची प्राथमिक जबाबदारी आहे. ज्याने आपल्या मशीनची काळजी घेतली त्याच्या मशीनने त्याची साथ ही वर्षानुवर्ष दिली. तर मैत्रिणीनं, आजच्या व्हिडिओमध्ये मशीनची निगा राखण्याच्या महत्वाच्या 10 सवयी पाहिल्या. या सवयी अंगीकारल्या तर मशीन जास्त काळ टिकेल, शिवणकाम सुंदर होईल, खर्चही कमी होईल, त्यामुळे कामाचा वेग आणि आत्मविश्वास दोन्ही वाढेल. तुम्ही तुमच्या मशीनची काळजी कशी घेता हे मला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच उपयुक्त शिलाई टिप्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. धन्यवाद.